नमस्कार सर्व माझ्या गोड ताई व मैत्रिणींना, मी उज्ज्वला स्वागत करते तुमचं मनापासून माझ्या आणखी एका नवीन आजच्या ब्लॉगमध्ये। बाहेर खूप पाऊस चालू आहे, रात्रभर खूप जोरात पाऊस चालू होता। तुम्हाला पत्र्यांचा आवाज पण येत असेल, जे पत्रे बसवलेले आहे बाल्कनीमध्ये त्याच्यावरती पावसाचं पाणी पडलं की घरामध्ये पण टपटप असा आवाज येतो। व्हिडिओमध्ये पण तुम्हाला येत असेल। झाडं पण बघत होते आणि पाऊस पण बघत होते। छान वाटतं असं वातावरण बघितलं की। तसं तर मी माझे झाडं रोजच बघत असते, कुठं काय नवीन आलं का। आणि जी गुलाबाची झाडं आपण कटिंग केलेली होती त्याला छोटे छोटे नवीन अंकुर पण फुटलेले आहेत। स्वयंपाक पण बनवायचा आहे, भरून भेंडीची भाजी बनवायची आहे सौरभसाठी, त्यासाठी नारळ फोडून घेते। खूप दिवसापासून नारळ आणून ठेवलेला आहे पण तो फोडलाच नाही, आता फोडते आणि भाजीच्या तयारीला लागते। भेंडीच्या भाजीसाठी हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि नारळ हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि भेंडीची भरून भाजी बनवणार आहे। बऱ्याच वेळा आपण नारळ आणतो, बघून आणतो, तरी पण एखाद्या वेळेस नारळ आतमध्ये खराब निघतो। माझ्यासोबत तसेच झाले होते। गणपती बाप्पाच्या वेळेस मी नारळ आणला, तो फोडला तर आतमध्ये पूर्ण खराब निघाला होता। मला आता असं वाटलं हा पण नारळ तसाच निघतो की काय। गॅसवरती याला गरम करते, म्हणजे आतमध्ये जे खोबरं आहे ते निघून जातं गॅसवरती गरम केल्यामुळे। गॅसवरती नारळ गरम करून घेते, जे खोबरं आहे ते पटकन निघतं। भेंडी कापून घेतली, भेंडी स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती कापून घेतली। वाटणामध्ये घेणार आहे लसूण, हिरवी मिरची, आपण आपल्या आवडीप्रमाणे मिरची घेऊ शकतो, आणि जिरं। हळद पण मी यातच घालते। वाटण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ पण टाकणार आहे आणि भेंडीमध्ये भरून घेणार आहे। असं भाजून घेतलं की लगेच आतमधलं जे खोबरं आहे ते निघून जातं। थोडं गरमच आहे। खाली मी पेपर घेतला, कारण जी घाण आहे ती पडते बघा। मला घाई आहे त्यामुळे मी गरम गरमच काढलं। थोडं गार झाल्यानंतर पण काढायचं, म्हणजे हाताला भाजत नाही। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्यायचं। मी इथं थोडंच घेणार आहे। एकाच वेळेस मी 3 कामं केले, वरती शेंगदाणे पण भाजले आणि जे रात्री भजी तळून घेतलेली होती त्याच तेलामध्ये भेंडी पण टाकली परतायला। कमी वेळेमध्ये आपण असं जास्त काम करू शकतो। इथं शेंगदाणे भाजून घेतले, तिथं भेंडी टाकली आणि लगेच इथं पीठ पण मळायला घेतले। एका हाताने पीठ मळते। जे वाटण वाटलेलं आहे खोबऱ्याचं त्यात मॅगी मसाला टाकते, चिमूटभर हिंग, आमचूर पावडर असली तर ती टाकायची, माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकत, आणि चवीपुरते मीठ एकत्र मिक्स करून घेते आणि भेंडीमध्ये भरते। भेंडी आपण तशी भरली तरी चालते, फक्त कापून, पण मी तेलामध्ये परतले। तेल जास्त तापलं त्यामुळे मी गॅस बंद केला। मोहरी, जिरं आपण वाटणामध्ये घातलेलं आहे त्यासाठी नाही घालत। मोहरी तडतडली की लगेच जी भेंडी भरून ठेवलेली आहे ती त्यात टाकते। दोन 3 मिनिटं झाले की याला पलटी करायचं, तोपर्यंत याला असंच ठेवते आणि हे 60 मिनिटं आपल्याला आपण ठेवणार आहे। भाजी आपली छान झालेली आहे आणि मोकळी मोकळी पण झालेली आहे।
स्वयंपाक झाल्यानंतर किचन वाटा आवरून घेतला. परत बटाट्याची पातळ भाजी केली शेंगदाण्याचं कूट घालून. आणि आज खूप भांडी होती, भांडी पण घासून ठेवली. जी ताटा आणि प्लेट आहे त्या लगेच मांडून घेते. आणि मिस्टरांसोबत बाहेर चालले त्यांच्या साईटवरती. काल जी पूजा मांडलेली होती ती पण आवरायची, अजून ती आल्यानंतर आवरते. ती तशीच ठेवलेली आहे. मग म्याऊला खाऊ देते आणि जाते, नाहीतर ती वरडत बसन जर वेळ लागला बाहेर तर. बघ कोणाचा खाऊ आहे यार, कोणाचा खाऊ आहे? खाऊ खायचा तुझा? येतो नको खाली, चल खाली खाली खाली. म्याव इथं तुला बसता नाही येणार, इथं बस. चला आम्ही निघालोय बाहेर. तुमच्या गाडीची चाबी कुठं आहे? चाबी नाही. कडी लावू बाहेरून. खाली खाली कडी लावून बाहेरून चला. मिस्टरांना साईटवरून बाहेर जायचे होते, त्यांना वेळ लागणार होता. त्यासाठी ते मला म्हणले तू तुझी गाडी घे, कारण घरी आल्यानंतर मला जी काल मांडलेली पूजा होती तिची उत्तर पूजा पण करायची होती आणि त्यांना वेळ लागणार होता. येताना मला भाजीला घ्यायचे होते, ते पण मी घेऊन आले. भाजीला आणलेले होते ते गाडीमध्येच राहिले. परत खाली आले भाजीचं घेण्यासाठी. विसरले होते वरती घेऊन जायला. पूजेसाठी दिवा लावून घेतला. देवीला हळदी कुंकू वाहिले आणि जे काही फुलं वाहिलेली होती ते सर्व काढून घेतले. या बांगड्या आणि ही माळ ऑनलाईन मागवलेली होती मी, त्याला वर्ष होऊन गेलं. असं देवीची काही ओटी भरायची असली की या बांगड्या मी वापरते, जे आपल्याला उपयोगात येतात अशा बांगड्या घरामध्ये असल्या तर. आणि हा ड्रेस गेल्या वर्षी मला माझ्या मुलाने आणून दिला होता. खूप छान दिसतात देव हा ड्रेस घातल्यानंतर. हे लक्ष्मी मातेचे वस्त्र आहे. हे पण यामध्ये असे ठेवते. आणि हा जो देवीचा मुकुट आहे हा पण मला माझ्या मुलाने कोल्हापूरवरून आणून दिलेला होता. तो जेव्हा बालाजीला गेलता, बालाजीवरून येताना कोल्हापूरचे दर्शन घेण्यासाठी गेला लक्ष्मीच्या मंदिरामध्ये, त्यावेळेस त्याने मला या मुकुटाचा फोटो पाठवला होता. येताना तो घेऊन आला. तो आता खराब झालेला आहे थोडा, नथ पण निघालेली आहे मुकुटाची. थंडीमध्ये लड्डू गोपालांना घालण्यासाठी हे पण मला माझ्या सागरनेच आणून दिलेलं आहे. हे देव्याखालची वस्त्र आहे. सोळा दिवसापासून हे सामान मी वरतीच ठेवलेलं होतं, कारण रोज काही ना काही यातलं लागतं आपल्याला, त्यासाठी ते पण आता ड्रॉवरमध्ये ठेवते. वाता आहे, अत्तर, तुपाची गरमी, काळी पिठीचा बॉक्स, देवीची पावलं पण मी यामध्येच ठेवून देते. जर असं काही असलं तरच ही काढते. ही पावलं पण मी 2 वर्ष झाले गणपतीच्या वेळेस आणलेली आहे तुळशी बागेमधून. थोडी ती आता खराब झाली, बघू त्यांना स्वच्छ करून एक दिवस वेळ असला तर स्वच्छ करून घेते. यामध्ये फुलवाता भरून ठेवते देवासाठी. हे देवघरामध्येच असतात. संध्याकाळचा स्वयंपाक केला. संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे फक्त वरण भात लावला होता कुकरला आणि चपात्या केल्या. भाजी दुपारीच मी शिल्लक केलेली होती बटाट्याची. आणि काल रात्री येताना मिस्टरांनी दूध आणलं होतं. सकाळी मी त्या दुधाचा चहा करून पिले. संध्याकाळी चहा ठेवला तर पूर्ण चहा खराब झाला. नंतर दूध तापवले मी परत, ते दूध पण हे बघा असे घट होऊन गेले. परत सागरने माझ्या दुसरं दूध आणलं, ते आता मी तापायला ठेवलं. स्वयंपाकाची भांडी पण घासून घेतली. काय आहे मेऊ? आणि मी जिकडं जाईल तिकडं आमची मेऊ पाठीमागे येते माझ्या, येऊन माझ्याकडे बघत बसते. दूध प्यायचं का तुला?
त्यातलं मी म्याऊला देणार होते, पण मुलं मला ते दूध पण म्याऊला देऊ देत नाही, म्हणतात ते दूध खराब झालं नको देऊ, नाहीतर मी तिला दिलं असतं. आणि असं दूध ते टाकून पण देऊ वाटत नाही डस्टबिनमध्ये किंवा बेसिनमध्ये. ते आता उद्या सकाळी खाली जाऊन झाडाला वतून देणार आहे. 2 दिवस झाले पाऊस खूप चालू आहे, त्यामुळे मी आज भांडी पण नाही काढली. पावसाची भांडे वाळत नाही. वरचे डबे माझे घासायचे राहिलेले आहेत, ते डबे मला घासायचे होते. आणि जी टिंप काढलेली आहे ती टिंप ती पण नाही घासली. कुठलेच भांडे मी घासायला काढले नाही. आणि सर्व ताईंना मला एक सांगायचे आहे, परवा जे मी पडदे काढले होते धुवायला, ते पडदे काढताना माझ्याच्याने जो आपण पाईप लावतो पडद्यांसाठी, ते पाईप लावायचं काय म्हणतात त्याला, मला पण शब्द आठवना, ते तुटलं. दिवसभर काही वाटत नाही, पण रात्रीची अशी खिडकी उघडी ठेवलेली अजिबात मला आवडत नाही. त्यासाठी बघा कसं बेडशीट लावलेलं आहे मी. 2 दिवस झाले असं बेडशीट लावते. उद्या आठवणीने घेऊन येते. आज काही लक्षातच नाही माझ्या आणायचं, आणि मिस्टरांना सांगायचं पण मी विसरले. त्यांच्या पण लक्षात नसेल, नाही तर ते घेऊन आले असते. म्याऊचं चाललंय खाऊ खायचं. बाहेर तुम्हाला खूप अंधार दिसत असेल. याच्या पलीकडे तिकडे रोड आहे. इथं जे समोर अंधार दिसतो ती मोकळी जागा आहे. दिवसाची तुम्हाला दिसत असेल, झाडं आहेत तिथं. चल म्याऊ, येते का खाली तू पण? चला खाली एक राऊंड मारून येते. आजचा ब्लॉग इथंच संपवते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. म्याऊ पण येते माझ्यासोबत पण. माझ्या आधी बाहेर निघाली ती. म्याऊ, मी नाही येणार म्याऊ. खाली जायची पण तयारी चालली तिची.